नमस्कार, मी गजेंद्र. आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल. पाहूया बातमीपत्रांचा विस्तार. काय चाललं आहे न्याय अवस्थेचं आपण बघूया या मायभूमी न्यूज चॅनलच्या माध्यमातून. प्रत्येक दिवसाला मुलीचा बलात्कार केला जातो, प्रत्येक दिवसाला मुलीचा छेड काढला जातो. तर कुणाला न्याय मिळते तर कुणाला न्याय मिळत नाही. असाच प्रकार खामगाव तालुक्यातील राजू पाटील यांचा घडलेला आहे. यांच्या शेत उकळून टाकण्याचा प्रकार इथं मायभूमी न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून आपण पहा प्रकार मायभूमी न्यूजवर. चंद्र खडसे, राहणार गोपाळनगर, खामगाव. सदरून माझ्या शेतामध्ये जी पेरणी केलेली होती त्याच्यामधून जे काही न्यायप्रविष्ट प्रकरण चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी मला एक कोर्टात असे घेऊन गेले की बा हे गटबदल असल्यामुळे आणि माझा गटबदल नसून यांनी जे बी काय खोटे दस्तऐवज तयार करून नकाशे पण सध्या तयार केलेले नाही. त्याच्यानंतर ह्या जो पिंपराळा ते तिंतरो रस्ता आहे 188, 189, 190, 191, 192 याच्यामध्ये हे प्रकरण यांनी खोटे नाटे करून पैसे देऊन धनदारडे लोक असल्यामुळे मी माझ्या 2 पायानं अपंग असल्यामुळे मी माझी शेती स्वतः माझ्या खेड्यावरली शेती विकलेली आहे. ते विकून मी रिसोड तालुका खामगाव येथील रहिवासी असून मी आता स्थायिक खामगाव शहरात रहिवासी बनलेला आहे. तरी माझ्यासोबत अशी परिस्थिती करून की बा हे गटबदल आहे. हे गटबदल प्रकरण काही आहे नाही. त्याच्यामध्ये एकच प्रकरण आहे की हे धनदाटे पैसे असल्यामुळे आम्ही तुला जीवानं मारून टाकील, तो आमच्यासोबत पुरत नाही. आम्ही एवढ्या मोठ्या लोकांसोबत आहे की बा आमचा जो मंत्री आहे, संत्री आहे, सगळं आहे. पण माझा एक सांगायचा मतलब एकच आहे की माझा खोटा कागद नाही आहे. जो खोटा कागद असेल ते न्यायप्रविष्ट आहे. आज रोजी तुमचं काय नुकसान झालं? आज रोजी माझ्या लेकराचं ज्याने असं सोचावं, माझं आज रोजी एवढं मोठं नुकसान केलेलं आहे की माझ्या घराची परिस्थिती आणि मला माझ्या परिस्थितीने वागण्याचे हिशोबात यांनी जे कोणतं ट्रॅक्टर आणलं दिवसानं आणता, यांनी रात्री कोणाचं ट्रॅक्टर आणलं ते मला काही माहीत नाही. पण ह्याच्यामध्ये ट्रॅक्टरवालाही सुटला नाही पाहिजे आणि जो मालक माझ्यासोबत जो कोर्टात जो आहे तो बी सुटला नाही पाहिजे. मला फक्त एवढा न्याय द्या. मी 2 पायानं अपंग असून सर्व परिस्थिती माझ्यावर चालू द्या, नाही तर मी माझ्या गळफासा घेतल्याशिवाय मला पर्याय कोणताच नाही. कारण मी बीट जमदार, ठाणा इंचार्ज, जिल्हा अधीक्षक, अमरावती चौकडं कंप्लेंट केलेल्या आहे.